सुंदरसं बांबू वर्क केलेलं आहे. वडा सांबर आणि सँडविच मागवलेलं आहे. मला नको, मला त्रास होतो ताई. मी आताच नाश्ता खाल्लाय, खरं शपथ. ही आमची भाची आहे. आजचं भोजन खाऊन मला माझ्या लग्नातली आठवण आली. गावाकडे असं फोटो सेशन असतं. मोठू पतलूची जोडी. फोंडाजींचे नातेवाईक भेटत आहेत फोंडाजींना सगळे. हॅलो, आमच्या लग्नात पण सेम असाच रुपवत दिलेला. या. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आत्ता, आणि आत्ता मी आणि फोंडाजी लग्न समारंभाला चाललेलो आहोत. आज आम्हाला 2 लग्न समारंभ अटेंड करायचे आहेत. एक लग्न आहे दौंडला आणि दुसरं लग्न आहे मंगळवेढ्याला. अशी 2 लग्न समारंभ आम्हाला अटेंड करायचे आहेत आज. बघू आता कसं काय होतं ते. दौंडचं लग्न आहे 10:30 वाजता सकाळच्या, आणि मंगळवेढ्याचं लग्न आहे दुपारी 2:30 वाजता. बघू आता कसं काय मॅनेज होते ते. चला, फोंडाजी तर खाली गेलेले आहेत. आता मी सुद्धा पटकन खाली जाते. सकाळ सकाळी थंड हवा सुटलेली आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. चला, आता आम्ही प्रवासामध्ये पहिला हॉल्ट घेतलेला आहे. या हॉटेलच्या समोर थांबलेलो आहोत नाश्ता खाण्यासाठी. आभाळ आलेला आहे, पण वातावरणामध्ये थंडी आहे, बरं वाटत आहे. हे बघा, या हॉटेलचं इंटेरियर डिझाईन खूप सुंदर आहे. सुंदरसं बांबू वर्क केलेलं आहे. हे बघा, एवढं सुंदर आहे. असं वाटत आहे की झोपडीमध्ये आपण खात आहोत. बघा, समोर किचन केलेलं आहे, झोपडीवाजा किचन केलेलं आहे. आणि छताला सुद्धा सुंदर बांबू वर्क केलेलं आहे. आणि इथं बघा, पितळाचं वर्क असलेले ग्लास आहेत. हो फोंडाजी, सुंदर आहे ना हॉटेल. हे हॉटेल कुठं आहे? सोलापूर पुणे यवतमध्ये आहे. हॉटेलचं नावच माहीत नाही. त्याच्यावर आहे रामेश्वरम. हाँ, वाह भाई वाह, इसीलिए तो इतना सुंदर है. चला, आमचा नाश्ता आलेला आहे. वडा सांबर आणि सँडविच मागवलेला आहे. खाली जे फोंडाजी फास्ट. स्वादिष्ट नाश्ता खाऊन झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघालेलो आहोत. पोहोचलेला आहोत आम्ही दौंडमध्ये पहिल्या विवाहस्थळी. कार्यालयाच्या समोरच गाडी थांबवली फोंडाजीने. बरोबर 10:30 वाजता पोहोचलो विवाहस्थळी. 10:30 वाजताचा अक्षताचा टाईम आहे. नवरदेव चाललेला आहे मंडपामध्ये. मंडपात काय, कार्यालयात. विधी चालू आहे. कुठला विधी चालू आहे? कुठला विधी चालू आहे? ओवाळणी. अच्छा, मोर ओवाळणी. काय माहित चालू आहे कुठला तरी विधी. चालेल चालेल. बरं आहे का ताई? बरं आहे, एकदम छान. हां, बरं आहे का? हां, तुम्ही येणार आता सगळ्या यूट्यूबला.
नाव सांग तुझं? अन्विका. वा वा खूप. अद्विका. बापरे छान नाव आहे. चला लग्न पार पडलेलं आहे. नवरा नवरी कुठे गेले? अरे बापरे इकडे आलेत. कुठे चाललेत आता? कुठं बाहेर चाललेले आहेत. फोंडेजीने आमचे भाऊजी जेव म्हणून फोर्स करत आहेत. आम्ही तर आत्ताच नाश्ता खाल्लेला आहे. मला नको, मला त्रास होत आहे. मी आत्ताच नाश्ता खाल्लाय खरं शपथ. नाही नाश्ता खाल्लाय, मला त्रास होतोय. खातील. नाही 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 नंतर उलट्या होतात. नको 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 मला उलट्या होतात. नाही शेजारी बसते. ही आमची भाची आहे. हा लग्न समारंभात अशा भेटीगाठी होतात. नाहीतर नाही. छान वाटतं पण सगळ्या भेटतात. हा नवरी बाय बरं फोटो काढू. चला येतो आम्ही. चला. पहिला विवाह समारंभ संपन्न झालेला आहे आणि आता आम्ही दुसरा विवाह समारंभ अटेंड करायला चाललेलो आहोत मंगळवेढ्याला. सुंदर लॉन आहे. समोर मंगल कार्यालय पण आहे. इथं पण विवाह करू शकता. हे विवाहस्थळ आहे दौंड येथे आसेगावमध्ये. फोंडेजीने गाडी कहा पार्क कर दी है. छान मोकळ्या हवेच्या ठिकाणी विवाहस्थळ आहे. मला तर छान वाटलं. आणि सकाळ सकाळी विवाह झाला ना खूप छान वाटते. 10:30 वाजता बरोबर अक्षदा पडला आणि आता जेवणाच्या पंक्ती पण बसलेल्या आहेत. म्हणजे 1-2 वाजेपर्यंत सगळेजण रिकामी होतात. आम्ही मंगळवेढ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या विवाहस्थळी. हे आजी आमच्या बरोबर बसलेले आहेत. इथूनच बसलेले आहेत जवळ. इथं जवळच विवाहस्थळ आहे. चला हे बघा इथं आहे लग्न. या. हे बघा शेत आणि इथं घराच्या समोरच लग्न आहे वाटतं. बापरे गावाकडे भयंकर ऊन आहे. असं चटके बसत अक्षरशः हाताला. हे बघा गावाकडची लग्न कशी असतात. फोंडेची गाडी लावायला तिकडे गेलेत वाटतं. आमची भाजी बनली आहे लग्नामध्ये. पोरं पुण्याला गेलेत आणि तू इथं एकटेच. हा आई नाही आली. अच्छा मागच्या वेळेस बरोबर आहे. हा चांगलं आहे. अच्छा त्यांची मुलगी आहे का? हा 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 अच्छा नाही मी पहिल्यांदाच बघते. हा हा एक मुलगा नाही त्याची बायको ही सगळे जवळचेच आहेत. हा आमची जाऊबाई आलेली आहे. कधी आली? बरं आहे का? बरं आहे. गुरुचोनी पदांबुधरा होते निधरा दुरासनांचा वाजवा चांगला वाजवा. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी करो परिवारातर्फे कळकळीच्या नम्रतेची विनंती आहे. हा माझा पुतण्या लागतो बरोबर आहे ना? लहान जाऊ बाचीचा मुलगा. नाव काय बघा तुझं? हा एक भाचा आहे. इथं पंगत बसलेली आहे. चला महिलांची पंगत तिकडे बसलेली आहे. मी नाही ओळखलं तुम्हाला. हा आबा नाही गाडी पाहिजे तुम्हाला. हा होय अच्छा हा निशाची मावशी. हा कळालं. मामा होतात. हा बरोबर. कशाला ये
हे बाबा हे सगळ्यांना आहेर दिला जात आहे. चला आता आम्ही पण खाऊन घेतो. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आजचं भोजन खाऊन मला माझ्या लग्नातली आठवण आली. आमच्या लग्नात पण सेम हाच मेनू होता. फक्त पुरी होती, वांग्याची भाजी, भजी, पापड, डाळ भात हे सगळं होतं. हे बघा निशा, हिच्या भावाचं लग्न होतं. ननन भावजया खूप सुंदर दिसत आहे. मोटू पतलूची जोडी. आणि ही आहे परी. कशीच बघा तू? हा हा आता नाही रडत. हा आम्ही दोघं गाडीवर, हा गाडीमध्ये आलो. फोंडजी आलेले आहेत आता. बायको आहे का? हा हा मला ओळखायला नाही आल्या. पहिल्यांदा बघते तुम्हाला. सगळ्यांनाच पहिल्यांदाच बघते मी. हा मी विसरले आता. हो हो आलो होतो दत्ताच्या लग्नात. हा बरोबर आहे. हा गावाकडे असं फोटो सेशन असतं. फोंडजीला नातेवाईक भेटत आहेत. फोंडजी खुश झालेत आज. ही फोंडजींची मोठी मामी आहे. ही मामाची मुलगी. हा ती मावशी. बाप रे बाप. फोंडजींचे नातेवाईक भेटत आहेत फोंडजींना सगळे. हा सगळ्यांचे फोटो काढले आता मी. ही यांची मुलगी, फोंडजींच्या मामाच्या मुलीची मुलगी. छान छान. हा ही एक मुलगी बरोबर आहे. ह्या दोन मुली. हा नातवंड. हा बाई. हा तुझा मुलगा. छान छान गोबरे गोबरे गाल. आता या दादांची ओळख सांगा. हा 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 त्यांचा मुलगा आहे. बापरे. तरी पण ते कुठं तर बघितल्यासारखं वाटतंय मला. हा अच्छा बरोबर आहे. आणि हा हा बरोबर. हा बरोबर. हे बघा नवरा नवरी फोंडजींच्या पाया पडत आहेत. फोंडजी पैसे देतात पाया पडल्यानंतर. हे बघा असा रुखवत दिलेला आहे. आमच्या लग्नात पण सेम असाच रुखवत दिलेला, फक्त बेडच्या ऐवजी कॉट होता. हा चला की निघायचं की आता. उशिरून मग आपल्याला जायला पुढं. चला हे दाजी आमच्या बरोबर येणार आहेत पुण्याला. हे बघा हा थारा नाम हा गंगाचे. बघा हा बघा आमचे गुजराती पाहुणे गुजराती बोलत आहेत. हॅलो आमचे पाहुणे गुजरातमध्ये सुद्धा आहेत. हा हो हो चालतं चालतं येऊ येऊ. चला लग्न समारंभ संपलेला आहे आणि आता आम्ही पुण्याला चाललेलो आहोत. आज 2 विवाह समारंभ आम्ही पार पाडलेले आहेत. तेही दूर अंतरावरचे. एक दौंडला होतं पहिलं लग्न आणि दुसरं मंगळवेढच्या थोडंसं पुढं. पहिल्यांदा आम्ही 2 विवाह संपन्न केलेले आहेत एकाच दिवशी, तेही लांब अंतरावरचे. बाकी आमच्यासोबत फोंडजींची मावशी आणि काकासुद्धा येत आहेत. बाकी गावाकडचं वातावरण बघा किती सुंदर आहे. समोर शेती, गाई गुरं, तुळशी वृंदावन, ऊस लावलेला आहे सगळ्या शेतात. बसा 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 निवांत बसा. हा